पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजन। 18वा अध्याय हा सर्व गीतेचा सार आहे। गीता अध्यायामध्ये जेवढे जेवढे विषय होऊन गेले, जे जे मुद्दे आले, त्या त्या मुद्द्यावर पुन्हा पुन्हा या ठिकाणी चर्चा झालेली आहे या अध्यायामध्ये, की जेणेकरून जो महत्त्वाचा विषय झाला आणि तो विषय तिथं जसा जसा सांगितला, पण तो थोडाफार संदिग्ध आहे, त्याच्या ठिकाणी काहीतरी अजून समजलं का न समजलं अशी एक भावना वक्त्याच्या ठिकाणी, की हे श्रोत्याला समजलं असेल का, आणि नसल समजलं तर आणखीन कोणत्या पद्धतीनं समजून द्यावं, म्हणून तेच मुद्दे परत घेतले। त्याची आणखीन थोडंफार काय आहे की तपशीलवार असा थोडा विस्तार केला आणि आणखीन समजून दिले। अशा तऱ्हेनं या अध्यायातलं जो काही विषय झाला आहे तो सगळ्या गीतेचं सारच आहे। आता त्याचं सुरुवात करत असताना भगवंत आणि श्री गुरुनाथ आणि गणेश ह्या तिघांचंही जे काय आहे ते एकच स्वरूप आहे असं माऊलीच्या दृष्टीने वाटतं। कारण पहिल्यांदाच ते म्हणालेले की देवा तूची गणेश, तुझं जे काही आहे ते गणेशाचंच रूप आहे, आणि हे दोन्हीही जे काही आहेत भगवंत परमात्मा हा तर विद्यारूप आहे आणि गणेश विद्येची देवता आहे। तेच सगळी विद्या श्री गुरुच्या ठिकाणी, कारण गुरु हे प्रत्यक्ष ज्ञान आहे। त्या ज्ञानाला पुन्हा विद्या जे म्हणतात ती विद्या म्हणजे गणेशच आहे। एकंदरीत नावं तीन झाली, तिन्हीचे अर्थ त्या दृष्टीने पाहायला गेले तर वेगळे वाटत असले तरी ते सगळे एकच आहेत। हे तिन्ही एकच स्थान आहे। म्हणून मग काय आहे की जसं म्हटलं जाते की गुरु परब्रह्म, दुसरं कोणी नाही, गुरु हा साक्षात परब्रह्म। मग साक्षात परब्रह्म जे आहे ते ब्रह्म म्हणजेच त्या ठिकाणी असलेलं ब्रह्मत्व हे श्रीगुरूच्या स्वरूपात आहे। श्रीगुरूच्या ठिकाणी ब्रह्मत्वाची सगळी लक्षणं आहेत। अधिक एक आहे, जे काही ब्रह्माच्या ठिकाणी लक्षणं आहेत त्यातलं आणखी एक जास्त कोणतं असेल तर करुणा आहे त्यांच्या ठिकाणी, म्हणजे ते कृपाळू आहेत। त्याच्यामुळं ते श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या तिन्ही गोष्टींनी पूर्ण आहेत। त्यांना आता काय आहे की जे काही शास्त्र असेल ते सर्व शास्त्र त्यांच्या ठिकाणी काय आहे सहज आहे, आणि जे शास्त्रात असेल तेच तुम्हा आम्हाला समजून देतात, शास्त्राच्या बाजूला जात नाहीत। म्हणजेच आपल्याला शास्त्र माहिती का न माहिती, पण ते बोलतात ते मात्र शास्त्र असतं। त्यांच्या ठिकाणी दुसरं काही नाही। आपल्याला शास्त्र माहीत नसेल, आपण कधी वाचलं नसेल, कधी आपण ऐकलं नसेल, पण एक
निष्ठा अशी की श्रीगुरू म्हणजे शास्त्रच आहे. त्यांच्या मुखातून जे बाहेर पडतं ते शास्त्र आहे. आता हे जे सांगितलं आहे ते कोणत्या शास्त्रात पाहू? याला प्रमाण दुसरं काही नाही. हे श्रीगुरू हे प्रत्यक्ष आहेत. आणि त्यामुळं काय झालं की त्यांच्या ठिकाणी सगळ्यात प्रकारचं जर काही असेल तर अधिकत्व तर आहेच, पण आता माऊली सांगतात की तुम्ही निर्मळ आहेत. वास्तविक त्यांच्या निर्मळतेला आणखीन पुरावा काय द्यायचा? कोणत्या गोष्टीने दाखवायचं? काही नाही दाखवता येत. पण मग निर्मळ का म्हणावं? कारण त्यांना सोडून जर काही दुसरं असेलच तर ते सगळं जर काही मलिन आहे. एक तर काय आहे, जेव्हा विचार येतो आणि परमार्थ आमच्या ठिकाणी सगळा चांगला कळतो तेव्हा एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. एकच परमात्मा आहे. पण एक परमात्मा आणि मग दुसरं काहीतरी आहे असं एकदा निर्माण होतं तेव्हा मात्र जे दुसरं आहे ते सगळं मळ आहे. त्याच्यात काय असतं? परमात्मा एक, पण परमात्म्याला दोन झाल्याशिवाय जग निर्माण करता येत नाही. म्हणजेच कसं आहे तर परमात्मा एक आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रकृती एक आहे. मग प्रकृतीची धारणा परमात्म्याच्या ठिकाणी झाल्याशिवाय जगत कसं निर्माण होईल? त्याच्याकरता जी प्रकृती निर्माण झाली, प्रकृती म्हणजे मळ आहे. दुसरं काय आहे? माऊलीच सांगतात अमृतानुभवामध्ये की ही एक शक्ती आहे आणि ही शक्ती जर काही असेल तर परमात्म्यापेक्षा ती इतकी शुद्ध नाही. तिच्या ठिकाणी काय आहे की थोडं तरी मल आहे. म्हणजेच त्या ठिकाणी होत असलेली जी प्रकृतीचं स्वरूप आहे हे मल आहे, म्हणून यांना निर्मळ म्हणावं लागलं. मलिन ह्या सापेक्ष साठी असलेला हा निर्मळ शब्द आहे आणि तो तुम्ही आहातच. कारण आम्ही सगळे जे काही आहोत ते आम्हाला जर काही असेल तर आत्तापर्यंत आमच्या ठिकाणी मीपणानं हा मळ भरलेलाच होता. आता श्रीगुरू सान्निध्यात येऊन जसं 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 फरक पडत चालला तसं तसं परमात्मा समजू लागला. मग समजत असताना त्याची निर्मळता कळून आली. हा जो काही परमात्मा आहे हा सगळ्यात जास्त असेल तर मग त्याला दाखवून दिलं की तुम्ही निर्मळ आहात. निज जना अखिल मंगळ. आणि जे जे काही आहेत कोण की जे त्यांच्या सान्निध्यात किंवा त्यांच्याकडं दृष्टी करून राहिलेत, असं निजजन कोण असेल तर तो भक्तच असतो. एक भक्तच असा आहे की परमात्म्याशिवाय त्याच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. परमात्मा हे सर्वस्व आहे असं ज्याच्या अंतःकरणात उभा राहिलेला असतो तो भक्त असतो. त्या भक्ताच्या ठिकाणी काय आहे की यत्किंचितसुद्धा दुजेपणा नाही. जर आता भगवंतानी गोकुळ सोडलं आणि जाऊन मथुरेला राहिले आणि काही काळ थोडासा गेला, वर्षाचा, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, मग उद्धवाच्या लक्षात आलं अरे देवा त्या गोकुळाचं तुला कुठं आठवण काही आहे की नाही? ज्या गोपी तू निघाला तेव्हा तुझ्या रथाच्या पुढे आडव्या पडत होत्या जाऊ नको म्हणून, आता तो त्यांना विसरून गेला. आणि त्यांची काय आठवण? म्हणले आता असं कर तू जा आणि त्यांना जर माझी आठवण असेल तर मला जावं लागेल, तू बघून या जा. मग हे गेले. दिसेल त्या गोपीला विचारायचं अहो तुम्हाला कृष्णाचं आठवण आहे की नाही? तुम्हाला देवाची आठवण आहे की नाही? सगळ्या गोपी त्याच्याकडे अगदी काय आहे नुसतं मस्तकापासून पायापर्यंत पाहायच्याच. शेवटी सगळ्यांना एकत्र गोळा केला. अहो मी विचारतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही द्यायचं आहे का नाही? तुम्हाला का माझा प्रश्नच कळत नाही? मी म्हणतो की कृष्णाची आठवण तुम्हाला आहे की नाही? तुम्हाला होती का नाही? आणि तुम्हाला होत असेल तर कृष्णाला आणू का तुम्ही आता सर्वजणी तिथं? त्यांनी सांगितलं की तुलाच कळालं नाही, आमच्यापासून कृष्ण कधी दूर गेलाच नाही. तर आठवणं न विसरणं या 2 गोष्टी काहीच नाही. न आठवणं नाही न आठवणं नाही. आमच्याजवळ अखंड आहे. मग जे अखंड आठवणीत आहे
त्याला अजून काय आहे की नाठव कुठून येईल. मग त्याच्यामुळं असे जे काही आहेत निजजन, त्यांचं अखिल मंगल, त्यांच्या त्या सर्वांचं मंगलत्व करणारा तू आहेस. भक्ताचं मंगलत्व कशात आहे हे भक्त नाहीत विचार करत. भक्ताचं मंगलत्व कशात आहे हे भगवंत विचार करतो. या सगळ्यामध्ये गोष्ट एकच आहे की ज्ञानिया योगिया देवाच्या मागं लागतो आणि देव भक्ताच्या मागं लागतो. देव भक्ताच्या मागं राहतो, भक्ताजवळच राहतो. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, येवोनी अंतर राहे दासा. कुठंच नाही तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे. योगियांची मानसे उमरडोनी जाय, तया परी पांडवा मी हरपला गिवसावा. जेथ नामघोष बरवा करती माझा. मी हरवलं असं तुला वाटत असेल तर मला शोध कुठं, जिथं माझा नामघोष चाललेला असतो तिथं मी. मग भक्त कसे, तर भक्त असे की सदा नामघोष करू हरिकथा, याच्याशिवाय त्यांना काही दुसरा उद्योगच नाही. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात की दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. आम्हाला दुसरं काही नाही, सतत सतत गोविंद. आता पवाडे म्हणजे काय, स्तुतिपाठ. भगवंताच्या स्तुतीचं जेवढं जेवढं काही लक्षण असेल, जे जे काही भगवंत काही न करणाऱ्या स्थितीत असल्यावर कसं आहे आणि काही करणाऱ्या स्थितीत असल्यावर कसं आहे. निर्गुणाचंही वर्णन करता येतं भक्ताला आणि सगुणाचंही वर्णन करता येतं भक्ताला. भक्ताजवळ काही नाही, भक्ताला सगळ्या गोष्टी भक्ताला सहज आहेत. म्हणून तू कसा आहेस, त्यांचं मंगल कशात आहे ते पाहणार आहे. वास्तविक सगळे ज्ञानी सगळे योगी मोक्ष मागतात आणि भक्त मात्र काय करतात की देवा आम्हाला गर्भवासाला घाल म्हणतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. त्यांना असं वाटतं की आपल्याला काय आहे, मिळू द्या गर्भवास. अहो म्हणजे कशाला, कशाला म्हणजे आम्हाला नामस्मरण करायला. गुणगायी ना आवडी हेची सर्व जोडी, दुसरं काही नाही. मला तुझं गुणगान करावं वाटते म्हणून मला दे. आणि हेही मंगल आहे असं देवाला वाटतं. म्हणून देवही त्याकरता परत अवतार आणि भक्तही त्याकरता परत अवतार. मागं 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तुला कळत नाही आणि तुला जाणीव येत नाही. तू मी असे किती वेळा आलेलो आहे. आपलं सतत सतत काय आहे की सतत आपलं येणं आहे. मी परत परत येतो अवताराला आणि तू पण परत परत माझ्या पुढे येत असतो. आपला अखंडत्व आहे. त्याच्यामुळं काय आहे की जे जे काही असतं ते त्या त्या युगातलं तिथं तिथं नाव असतं. कुठं नारद म्हणा, कुठं लगेच उद्धव म्हणायचं. उद्धव म्हणलं की त्याचं पुढचं जे काय असेल, नामदेव असेल, तुकाराम असेल, ही सगळी श्रंखलाच आली. एक 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 तेच खाली येतात आणि पुन्हा हेच तुकोबाराय झाले. म्हणजे अशी सगळी जी काही मांडणी ती भक्ताचीच आहे. जन्म जरा जलद जाळ. आता सगळ्यात महत्त्वाचं दुःख जर कोणतं असेल मनुष्याला तर जन्म मरण. माणसाला मरणाच्या यातना तरी कळतात, जन्माच्या यातना कळत नाहीत. जन्माच्या यातनासुद्धा अधिक आहेत, पण त्या आहेत हे देण्या इतका सांगणे इतकं त्या जीवाच्या ठिकाणी अजून काय आहे की बोलण्याचे शब्द नाहीत. म्हणून मग जिथं जिथं त्याचा जन्म होत असतो ते ते त्या ठिकाणी असलेला त्याचा जो काही गर्भवास आहे तोही दुःखाचा आहे, जन्मही दुःखाचा आहे, मृत्यूही दुःखाचा आहे. म्हणून मग जन्ममरण दुःखाची जोडी जर सांगितली तर तेवढंच थांबले नाहीत अजून. म्हातारपणसुद्धा दुःखाची जोडी. म्हातारपणात काय आहे की असं सांगतात की काही दुखत नसेल तर ते म्हाताऱ्याला चिंता पडते मी आहे की नाही. कारण कुठं ना कुठं तरी काहीतरी दुखलंच पाहिजे ते म्हातारपण. त्यामुळं म्हाताऱ्याला काही न सांगता सतत कणणं असतं. तो कणतच असतो. काय दुखतं म्हणलं तर काय नाही,
आणि मग कणता का तर कार्याचं कारण दुःख आहेच आहे. हे सगळंच बाजूला करण्याकरता मग त्याला एक उदाहरण दिलं की हे मेघ आहेत. हे सगळे कोण जन्म मरण म्हातारपण हे एक काय आहे, मेघ आहे. आणि मेघ कसा नेहमी एका आकाराने राहत नाही, त्याचे आकार सतत बदललेले असतात. कधी असेल असा तर कधी असेल तसा, तर कधी दिसेल या प्राण्यासारखा, कधी दिसेल त्या प्राण्यासारखा असा असणारा असतो. म्हणून हे पण सतत सारखे नाहीत. जन्मसारखा नाही, मृत्यूसारखा नाही, म्हातारपण सारखं नाही, असा असणारा हा मेघ. आणि हे सगळं ढकलून लावणारा तुम्ही प्रभंजन आहात. ह्याच्यातून बाजूला काढाल. जर अगदी झाकाळून आले आणि आता अगोदरच पाऊसकाळ खूप झालेला आहे, आता नको नको झाले, सगळं जमीन अगदी काय आहे की फारच झाली, पाय टाकता येत नाही, इतकं चिखल झालं आहे. मग असं वाटत असते की आता हे आभाळ निघून गेलेलं बरं. शेतकरी काय जसा पावसाची चिंता करतो आणि पावसाला ये म्हणतो, तसं अधिक झाल्यावर जा म्हणतो. ते सगळं बाजूला काढणारे तुम्ही प्रभंजन. म्हणजे तुमच्या ठिकाणी असलेलं जे काही स्वरूप आहे ते भंजनदायक आहे. म्हणजे एरवी वारा सुखद आहे, पण ह्या सगळ्याला ढकलून लावणारा वारा तसा साधी हवा कशी असेल, त्याला सगळ्याला ढकलून. कारण हे पाण्याचे ढग आहेत. मोकळे ढग काय आहे की थोड्याशा हवेने निघून जातात, पण पाण्याचे ढग जर ढकलायचे असले तर त्याच्या ठिकाणी त्या वाऱ्याला शक्ती असावी लागते आणि मग तो वारा त्याला ढकलून लावतो. आता ह्या सगळे विशेषणं दिली. वास्तविक पाहता जसं जय जय देव निर्मळ, हे देवा निर्मळ देवा असं म्हणत असताना किंवा निज जना अखिल मंगळ, हे प्रत्येक पद उच्चारताना जय जय म्हणायचं. जरी एकच दिलं असलं तरी तिथंही जय जय दुसऱ्यात, कारण सर्व विशेषणानं तुमचा जय जयकार असो. तुम्ही जय जयकारास पात्र आहेत. वास्तविक काय आहे की असा बाहेर कुठंतरी काहीतरी कुणी म्हणतं म्हणून जय जयकार म्हणणं हा भाग वेगळा आणि अंतःस्फुरणानं निर्माण होणारा भाग वेगळा. जसं एखादी जाहिरात करावी लागते, ही तर तिथं आमचं असं आहे, आमचं तसं आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. पण ज्या असाध्य रोगाला दूर करणारा डॉक्टर भेटला आणि त्याने औषधं दिली आणि औषधानं जर आजार पूर्ण दूर झाला तर त्याच्यात मुखामध्ये त्या डॉक्टरचं नाव सतत, कारण त्याला म्हणावं लागत नाही जाहिरात कर, कारण तो अनुभवातनं आतून उद्गार काढतो आणि जायचं तर तिथंच जा, तुम्ही बरं होईल, तुमचं सगळं तिथंच जा, तुमचं सगळं बरं होईल असं म्हणणारा काय आहे, तो आजारातनं बरा झालेला मनुष्य, त्याचं काय आहे परिपूर्ण जाहिरात होत असते त्या डॉक्टरची. तसं हे सगळं जर काही भगवंताचं असेल तर उत्स्फूर्त निर्माण झालेला हा जय जयकार आहे. मग हा तुमचा जय जयकार या ठिकाणी काय आहे की अनेक गोष्टीची विशेषणं जे आम्ही बोलून दाखवलेली आहेत, या सगळ्या संबंधात तुमचा जय जयकार असो. जय जय देव प्रबळ, विदळिता मंगळकुळ, निगमागमद्रुम फळ, फलप्रद. आता त्याच्यानंतर आता ह्या दुसऱ्या ओवीमध्ये त्याच प्रकारचे आणखीन विशेषण आले. एक विशेषण दिलं तरी परमात्मा कळालाच असता, पण दुसरी गोष्ट अशी की हे जसं निर्मळ आहे तसं प्रबळ आहेत. जसं भगवंताला एखादा आराध्य दैवत असलं म्हणजे ते त्याला प्रिय असतं आणि ते श्रेष्ठ ठरतं. तसं तुकोबारायाला पंढरीनाथ म्हणजे श्रेष्ठ आराध्य दैवत. तेव्हा ते त्यांच्या एका अभंगात सांगतात की बळीया माझा पंढरीराया, जो सकळ देवांचाही देव, जो काही सगळ्या देवांचा देव आहे. आता तसंच आहे की ह्या सृष्टीचं चलनवलन होण्याकरता अनेक देवतेची निर्मिती केलेली आणि त्या त्या देवतेला तिथं तिथं शक्ती दिलेली. अग्नीला शक्ती दिली, वायूला शक्ती दिलेली आहे, इंद्राला शक्ती दिलेली आहे. त्याच्यानंतर जे कोणी आहेत
त्यांना त्यांच्या दृष्टीनं भगवंतानी शक्ती दिली आणि हे सगळं चालवा असं सांगितलं. आता काय आहे की इकडं मनुष्य काय करेल, काम करेल अथवा न करेल. कधीकधी त्यांनी काहीच केलं नाही हे उघडंही दिसणार नाही, पण भगवंताचं तसं नाही. त्यांनी ह्या सगळ्याला कामाला सांगितलं आणि हातात असा बडगा उचलून धरला आहे. बघ जे चुकल त्याच्या पाठीत लगेच. म्हणजे भीतीने हे सगळे काय करतात की सगळ्या प्रकारची कामं जिथल्या तिथं करतात. कोणी नाही. सूर्यचंद्रसुद्धा याच्यातल्या कामाला लावलेलेच आहेत. त्यांच्यासुद्धा वेळा इकडं तिकडं व्हायच्या नाहीत. अगदी ढग आले, मोठे पावसाचे ढग आले आणि मग ज्याला त्याला संकष्टी चतुर्थी, पण आता ढग आले, चंद्र उदय दिसेना. ते म्हणले वेळ बघा फक्त. वेळ बघितली की झालं. चंद्रच दिसला पाहिजे असं काही नाही. वेळ झाली की चंद्र उगवला हे सिद्ध झालं. म्हणजे काय, त्या वेळेला त्याचा उदय होणारच आणि सूर्य जसा उदयाला येतो तसं त्या वेळेला त्याचा अस्त होणारच. हे सगळं जर काही असेल तर भगवंतानी नेमस्त केलेलं आहे. मग ह्यांनाही सुद्धा शक्ती आली, यांचंही बळ आहे. पण ह्या सगळ्यापेक्षा हे काय आहेत, प्रबळ, म्हणजे सगळ्याहून श्रेष्ठ आहेत. आता एकदा काय आहे, परीक्षा घ्यायची ठरली. मग एक काडी टाकली आणि तिकडून वायू येत होता. वायूला सांगितलं एक काडी पडली, वडी मला उचलून द्या, माझं काय झालं आहे, वय झालं आहे आणि मला हे उचलत वाकता येत नाही आणि काडीला हात लावता येत नाही. मग त्याला राग आला, एवढीशी काडी आणि मला सांगता काडी उचलायला. मी सगळ्या जगताचे जीवन चालवतो, त्या सगळ्याचा प्राणायाम माझ्यामुळे आहे आणि असं काय. मग त्याला असं वाटलं आता म्हणते तर नाही कशाला म्हणायचं, वयस्कर माणूस आहे. काडी उचलायची आणि त्याच्या अंगावर टाकून द्यायची. खाली वाकला, काडीला हात लावला, काडीला धक्का लावला तरी काडी हल्लीच नाही. एवढीशी काडी म्हणजे काडी, ती काय असं मोठं ओंडका लाकूड असं नाही काही, पण तेवढीसुद्धा हल्ली नाही. परत शक्ती लावली, परत हल्ली नाही, परत शक्ती लावली, परत हल्ली नाही. आणि मग मात्र वाटलं का हे जे सांगतात हे साधे नाहीत, हे कुणीतरी मोठे काहीतरी ना आपल्याला हे परीक्षाच आहे. मग हात जोडले, नाही उचलत म्हणले. माझा जो काही एवढा तेवढा अहंकार आधी निर्माण झाला होता तो निघून गेला आहे. आता तो वायू इकडे तिकडे बसला आपला, त्याचं नम्रता धारण केली, निघून गेला. अग्नी आला तिकडून, अग्नीला सांगितलं, अग्नीला राग आला, जाळून टाकतो जाग्याला. म्हणून मग काही करायला गेलं तर कुठं काय, त्या काडीवर काहीच परिणाम होईना अग्नीचा. अग्नीला वाटलं माझ्यापुढं हे एवढीशी काडी आणि काहीच होत नाही म्हणजे काय. आणखीन प्रयोग केला, काहीच नाही. मग लक्षात आलं हे साधे नाहीत, हे जे इथं उभा राहिलेत हे कुणीतरी मोठे आहेत. मग नम्रता धारण केली, दर्शन घेतलं त्यांचं, चुकलं आमचं, ही शक्ती आमची काय झाली ती उगीचच प्रकट करायची वेळ आली. म्हणजेच परमात्म्यानं एवढा प्रयोग केला, त्या प्रयोगात हे बल म्हणणारे सुद्धा त्याच्यापुढं निष्प्रभ ठरले. म्हणून तुम्ही कसे आहात तर तुम्ही प्रबळ. तुमच्या ठिकाणी असं आहे की त्या बळाला सगळ्या बाकीच्यांचं बल निर्माण होतं, असे तुम्ही आहात. आणि विदळिता मंगळ कुळ, विदळिता अमंगळ कुळ. तुम्ही काय करता तर जे अमंगल आहे त्या अमंगलाला नुसतं एवढं तेवढं नाही, त्याच्या कुळासह संपवता. म्हणजेच जे काही असेल त्या सगळ्याचा अमंगलाचा नाश करणं हे भगवंताच्यातच आहे. आता भगवंताला अशी सामर्थ्य शक्ती आहे की भगवंताला हे येऊन काही करावं लागत नाही. भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे आणि नाम जर काय करत असेल तर नामसुद्धा हे अमंगलाला दूर करतं. म्हणून मग भगवंताच्या नामापुढं आता अमंगल काय उरत नाही, कारण हे सगळ्यात मंगल हेच आहे. तुका म्हणे मंगल आता कोण जाता याहुनी, असलं मंगल आहे. आणि ह्या मंगलाचा दाता जसं सद्गुरू महात्मेत, गुरु महात्मेत हेच एक दातेत, कारण ते मंगल म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे.
आणि प्रत्यक्ष परमात्म्यासारखं मंगल जर हाताशी आलं तर अमंगल काय राहील? अमंगल सगळं निघून जाईल. आता एवढंच नाही तर अमंगल कुळं, जेवढे अमंगलाचे कुळ आहेत त्या कुळासह त्याला सगळ्याला नाश करणारा, त्याला दूर करणारा निगमागम द्रुम फळ, त्याच्याकरता वेद शास्त्र हे जे काही आहे याला एक प्रकारे वृक्ष जो आहे हे एक झाडच आहे असं समजलं. आणि ह्या झाडाचं जर फळ काय असेल तर हेच आहे की जितकं वेद आणि शास्त्र तुम्ही जाणाल, अनुभवाल, त्याची जी काही असेल तुम्हाला अनुभूती वाढत जाईल, त्याचं फल काय तर परमात्मा. वेदाचं सगळं काही असेल तर ते परमात्म्यासाठीच आहे. मग त्याच्यानंतर शास्त्र तरी काय आहे? शास्त्रही परमात्म्यासाठीच. सगळ्यात परमात्माच्या सगळ्यांना दाखवला. म्हणून या वेदाचं फळ, शास्त्राचं फळ जर काय आहे तर परमात्मा आहे. कारण ह्यात सगळ्यांनी त्याचंच एक गुणगान केलं आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीशी गाती. हरीशिवाय त्यांच्याकडे काही नाही. मग हरी हे त्याचं काय आहे? बीजही आहे आणि फळही आहे. कारण नाम हे बीजे असतं, नाम हे फळ असतं. बीज असतं तेच फळात येतं आणि फळातच बीज असतं परत. अशा तऱ्हेनं काय आहे की सगळी जशी एक निर्मितीच आहे. बीजापासून झाड, झाडापासून फळ, फळापासून बी, असंच सारखं फिरतं. तसं परमात्माच शेवटी. ते ह्याच्यात तुकोबाराय सांगतात की क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणा माझी. हा सागर क्षर पावतो म्हणजे ढग होतो, ढगाने फिरून येऊन पाऊस पडतो आणि पाणी होतं, नदीद्वारा पुन्हा समुद्रालाच मिळतं. समुद्रच खेळी करतो हे सगळं. तसं हे सगळं दूर करणारे फलप्रद म्हणजे फलदायक, फल देणारे जर काय असतील तर तुम्हीच आहेत. फल देण्याची शक्ती जी असती तीच आहे. कारण कोणाच्या ठिकाणी काय आहे तेच आहे ना. काही जरी किती जरी आता समजा एखाद्याला भूक फार लागली आणि त्याला अन्न पाहिजे, मग तो ज्याच्या घरी अन्नच नाही त्याच्या घरी जाऊन मागितलं तर कसं मिळेल? मग जिथं अन्न आहे, जिथं काहीतरी भरपूर आहे तिथंच ना. मग जसं जिथं संपन्न आहे सगळं, त्या संपन्नाच्या ठिकाणी मागितलं तर मिळतं. म्हणून फल देण्याची सामर्थ्य शक्ती ज्याच्याकडे, ते फलप्रद आहेत. त्यांच्या ठिकाणी फल देता येतं, फल देण्याची शक्ती असती, असे असणारं स्वरूप आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर इथंही तेच झालं. म्हणजे आता प्रत्येक ओवी ही स्वतंत्र आहे. आणि आणखी एक ह्यात एक पाहायचं आहे आपल्याला. सुरुवातीलाच ते विचार यायला पाहिजे होता, आत्ता आला की या ओव्या संस्कृत प्रचूर आहेत. म्हणजे माऊलींच्या ठिकाणी संस्कृतची केवढी काय आहे की समजूत आहे की जेणेकरून भगवद्गीतेचा भाव शोधून काढून ही भावार्थ दीपिका झाली. म्हणून मग जे संस्कृतचे काही मांडणे आहेत त्या पद्धतीनं विषय निर्माण करून त्याचे अलंकार रूप करून इथं मांडण्या केल्या आणि त्यांनीच ही सगळी भगवंताविषयीची विशेषणं दिली. आता त्याला परत मागच्या ओवीसारखं जय जय, म्हणजे इथंही प्रबळ जय जय म्हणावं, विदळिता मंगळकुळ जय जय, असं प्रत्येक तुकडा म्हणजे तिथं जय जयकार करण्यासारखाच आहे. आता एक विशेषण घेऊन जय जयकार केला काय आणि सततच जय जयकार म्हणून राहिला काय, सारखंच आहे. एरवी आपण सुद्धा पहा की नुसतं रामकृष्ण हरी हा जप आहे. रामकृष्ण हरी शब्द म्हणजे जपच आहे, तरी जय जय रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणजे तिथेही जय जयकार होतोच. हे सगळं जय जयकारानं आमच्या ठिकाणी असलेलं भगवंताबद्दलची निष्ठा, आदर हा स्पष्ट होत असतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.